निर्भया फाउंडेशनच्या वतीने सावित्री जन्मोत्सव उत्साहात साजरा। निर्भया फाउंडेशन महिला सबलीकरण व मल्टीपर्पज फाउंडेशन शेगावच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमामध्ये शेगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या सर्व महिला डॉक्टरांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन निर्भया फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी शेगाव शहरामधून 55 महिला डॉक्टरांचा सत्कार केला। यावेळी प्रसिद्ध व्याख्याता सौ अर्चना पखाण यांनी आपल्या व्याख्यानातून समाज परिवर्तन मार्गदर्शन केले। यांनी यावेळी निर्भया फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ कल्पनाताई मसणे, डॉक्टर सबा हुसेन, डॉक्टर अंजुषा भुतडा, शेगाव शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ शकुंतला भुज यांच्यासह महिला उपस्थित होत्या। यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे। पल्लवीताई, डॉक्टर सौ पल्लवीताई, यानंतर डॉक्टर शिल्पा गांधीताई यांना सुद्धा स्टेजवर यायचं आहे। त्यांनी सुद्धा त्यांचा सत्कार आमच्या मान्यवरांच्या हस्ते घ्यायचा आहे। ताईंसाठी जोरदार टाळ्या करायचा। ताईंचं सुद्धा खूप मोठं आपल्या समाजासाठी योगदान लाभलेलं आहे। यानंतर डॉक्टर सौ लता मालगेताई यांनी सुद्धा स्टेजवर येऊन त्यांचा सत्कार त्यांनी आपल्या मान्यवरांच्या हाती घ्यायचा आहे। यानंतर डॉक्टर सौ सोनल बडेताई, डॉक्टर सोनल बडेताई यांनी सुद्धा स्टेजवर येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे। आज त्यांनी स्वतःच्या सासूबाई माझ्या सोबत आहेत, माझ्या आई माझ्या सोबत आहेत, माझ्या 2 भगिनी ह्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत। असं जेव्हा म्हटलं तेव्हा खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंना अपेक्षित सावित्री अशी आहे। आजची सावित्री आम्ही असं असायला पाहिजे। आम्ही जर आजच्या सावित्री आहोत तर आमच्यामध्ये काहीतरी बदल असायला पाहिजे ना। तेव्हाच्या सावित्री पुढे प्रश्न वेगळे होते, तेव्हाच्या समस्या लगेच आहे। म्हणूनच आपण सर्व महिला उपस्थित आहात। दरवर्षी एवढ्याच संख्येने आपण सगळ्या माता भगिनी उपस्थित असता की नाही? कार्यक्रम दरवर्षी छान असतो की नाही? आपण दरवर्षी नाविन्यपूर्ण नवीन कार्यक्रम घेत असतो। विविध क्षेत्रातली कर्तृत्ववान महिला त्यांचा आपण सत्कार ठेवत असतो। निर्भया फाउंडेशनच्या द्वारे आतापर्यंत आपण ज्या शिक्षिका आहेत, ज्या आपल्या मुलांना घडवतात, आपण त्यांचा सत्कार सन्मान ठेवलेला आहे। त्यानंतर ज्या आपण माता भगिनी, ज्या आपण घडलो, आपल्याला ज्यांनी घडवलं, त्या सेवानिवृत्त शिक्षिका